वाचनालय यांच्या 87 वर्ष असलेल्या या सरस्वती व्याख्यानमालेमध्ये या वाचनालयाच्या अध्यक्ष, संचालक, पदाधिकारी या सगळ्यांनी मला इथे आमंत्रित करून या व्याख्यानमालेचा भाग होण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं आणि चाळीसगावकरांचं आधी ऋण व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये जी वाचनालय 100, 125, 150 वर्ष संस्कार केंद्राच्या स्वरूपात काम करतायत, ग्रंथ संस्कृती, वाचन संस्कृती, विवेकी, सभ्य, सुसंस्कृत समाज निर्मिती, अनौपचारिकरित्या समाजाला शिक्षित, सुसंस्कृत करण्याचं हे कार्य हे मुळात वाचनालय करतात. त्यामुळे वाचनालय हीच एक स्वतंत्र संस्कृती असते. आणि ग्रंथ संस्कृती किंवा वाचन संस्कृती ही अमिताभ बच्चनला ब्रँड अँबॅसेडर करून महाराष्ट्र सरकार 2 कोटी त्याला देऊन जी चालवतं, हा अपमान आहे वाचनालयांचा, ग्रंथ चालवणाऱ्यांचा, ग्रंथ संस्कृतीचा, ग्रंथसेवकांचा. आमचा 2,500 रुपये महिन्यावरती काम करणारा आणि आत्महत्या करायला प्रवृत्त होणारा ग्रंथसेवक जो आहे ना, हा अँबॅसेडर आहे खरा ग्रंथ संस्कृतीचा. तुम्ही कोणत्या अमिताभ बच्चनला आमच्या समोर उभं करताय? त्याला काय कळतंय आमच्या ग्रंथ संस्कृतीतलं? हे मी सरकारला विचारलेलं आहे. हे ठणकावून विचारण्याची क्षमता, म्हणजे मी विषयाकडे डायरेक्ट बोलू शकतो पण थोड्या वेळाने बोलतो, पण याचा विषयाशी संबंध आहे. ही सत्तेला, ईश्वराला, ईश्वरी सत्तेला, राजसत्तेला, कुठल्याही सत्तेला हे ठणकावून विचारण्याची क्षमतेचा अर्थ होतो स्वातंत्र्य. आणि हे स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष आपण झाली, पण हे ठणकावून विचारण्याची क्षमता असणारं स्वराज्य आणि सुराज्य याच्या निर्मितीचा पाया सुद्धा अजून घातला गेलेला नाहीये. त्याची गरज सुद्धा आपल्याला वाटत नाहीये. हे समकालीन जीवनाचं पहिलं महत्वाचं वास्तव. ही जी वाचनालय आहे महाराष्ट्रामध्ये, आमचं बर्डीचं राजाराम वाचनालय, राष्ट्रीय वाचनालय, अकोल्याचं बाबुराव देशमुख वाचनालय, अमरावतीचं नगर वाचनालय, भंडाऱ्याचं नगर वाचनालय, यवतमाळचं नगर वाचनालय, या सगळ्यांच्या व्याख्यानमाला त्या मालिकेमध्ये आता नुकतंच मी महिन्याभरापूर्वी मालेगावला जाऊन आलो. ते सुद्धा 160 वर्षाचं वाचनालय. ही वाचन संस्कृती, ही वाचनालयाची संस्कृती, ही आवड, ही सवय ही ब्रिटिशांनी आपल्याला लावली आहे. त्यांनी आपल्याला जागा दिल्या. या सगळ्या नेटिव्ह लायब्ररी होत्या त्या काळामध्ये, ज्याची पुढे जिल्हा ग्रंथालय झाली, वेगवेगळ्या नावाची ग्रंथालय झाली आणि अनेक दानशूर मंडळींनी. हे मी का सांगतोय? कारण वाचनालयांची ही चळवळ केवळ आणि केवळ वाचकांची आणि लोकांवरती लोकांनी उभी केलेली, लोकांनी जपलेली, सत्तेच्या आश्रयाने न चालणारी अशी पहिली आणि एकमेव सुसंस्काराची संस्कृतीची चळवळ आहे. जसजसं आपण अनुदान संस्कृतीमध्ये जातो शासनाच्या, तसतसं आपण आपलं स्वातंत्र्य गमावतो. हे समकालीन जीवनाचं दुसरं वास्तव. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य गमावतो. जणू काही शासन पैसे देतं म्हणजे त्यांच्या वडिलांची पैतृक संपत्तीतून काढून देतं आणि म्हणून त्यांना पाहिजे तेच बोललं पाहिजे, तसंच बोललं पाहिजे. हे बंधन शासन घालत नाही, मंत्री घालत नाही, तो मला बोलवा म्हणत नाही, पण आपल्याला लोभ, मोह, सत्तेचे त्याच्या मांडीला, तो कितीही भ्रष्ट असला तरी त्याच्या मांडीला लावून बसल्यावर आपल्याला काहीतरी लाभ असतात. ही भ्रष्ट संस्कृती हे जीवनाचं तिसरं वास्तव समकालीन. ज्या वाचनालयांनी जी संस्कृती निर्माण केली, जी वाचन संस्कृती निर्माण केली, त्यावेळेला काही फार अनुदान मिळत नव्हती. ही लोकांनी, लोकांकरता, लोकांकरवी, लोकांसाठी, लोकांना समृद्ध करण्यासाठी, त्यांच्या जीवनाला वळण लावण्यासाठी सुरू केलेली चळवळ होती. आपण त्याचे वाहक आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मला आहे, कारण मी ग्रंथालय चळवळीतून आलेलो आहे.
आणि मी अशा काळात ग्रंथालय चळवळीतून आलेलो आहे की जे ग्रंथालय चळवळीचे महाराष्ट्रातले सोनेरी दिवस होते. ग्रंथालय कायदा जो महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे तो आम्ही दिला आहे. आम्ही म्हणजे विदर्भाने, म्हणजे मध्य प्रांतामध्ये आम्ही जेव्हा होतो, हा कायदा पहिल्यांदा तिथे होता. आज 150 वर्ष होऊन गेले या कायद्याला जगामध्ये. पण या देशात मध्य प्रदेश हे असं राज्य होतं की जिथे ग्रंथालय कायदा माडगुळकरांच्या प्रयत्नांनी, आणि हा कायदा असाच्या असा महाराष्ट्र सरकारने, आम्ही जो महाराष्ट्रात आल्यानंतर जो स्वीकारला, ही जी श्रेणी पद्धत आहे वाचनालयाची, महाराष्ट्रातली सार्वजनिक ग्रंथालयांची चळवळ ही देशामध्ये कुठे नसेल इतकी सुसंघटित सुरचित चळवळ आहे. या चळवळीसाठी सरकारला, ही सरकार आणि ग्रंथालय संघ म्हणजे कार्यकर्ते यांनीच एकत्र येऊन चालवलेली चळवळ आहे. ग्रंथालय संचालक होते तेव्हा पुराणिक, आणि वसंतराव शब्दे होते विभागीय ग्रंथपाल आमच्या नागपूरचे. नागपुरात जेव्हा हे दोघे यायचे तेव्हा पत्रपरिषद घ्यायचे, प्रदर्शनं आम्ही करायचो, ग्रंथ प्रदर्शनं. पुराणिक आणि शब्द सांगायचे की अल लिमये आणि श्रीपाद जोशी हे ग्रंथालय संचालनालयाचे प्रवक्ते आहेत असं समजा. इतकं हातात हात घालून ग्रंथालय चळवळ चालत असे. शासन आणि ग्रंथालय कार्यकर्ते, ग्रंथालय, आम्ही जिल्हा ग्रंथालयाच्या जीप घेऊन त्यांची पुस्तकं काढून गावात जशी सर्कस नेतात तशी पुस्तकं नेऊन 8-8 दिवस तिथे शिबिरं घेऊन जिल्हा परिषदांकडून शासन आदेश काढून घेऊन मुलांच्या सहली तिथे आणून पहिल्यांदा त्या गावातल्या मुलांना इतके रंग असतात पुस्तकांचे, इतके कव्हर असतात, इतकी चित्र असतात, इतकी पुस्तकं असतात, इतके विषय पहिल्यांदा कळायचं. जे आयुष्यभराचा संस्कार त्यांच्यावर होत असेल. आणि त्या काळात बाबा दळवी होते लोकमतचे संपादक. भरभरून वर्तमानपत्र या उपक्रमांचं कौतुक करणारे अग्रलेख लिहित असत. साहित्य संस्था आणि ग्रंथालय यांचं ऐक्य होतं. वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमध्ये समकालीन वास्तवाकडे चाललोय आपण जीवनाच्या. या सगळ्यांच्या वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमध्ये कथा, ललित साहित्य, कविता, लेख, विविध विषय हे नंतर आले. मराठी पत्रकारितेच्या इतिहासामध्ये पत्रकारितेची सुरुवात साप्ताहिकापासून आहे, पाक्षिकापासून आहे, दैनिक फार नंतर आली. पण ही सगळी विचार पत्र होती, ही सगळी मतपत्र होती, ही सगळी संस्कार पत्र होती, ही बौद्धिक, वैचारिक, विश्लेषक, चिकित्सक वृत्तीचा समाज निर्माण करणारी अशी साधनं होती. आज वर्तमानपत्र ही चिकित्सक, विश्लेषक वृत्तीची मारेकरी आहेत. आज ललित साहित्य, कथा, परवापर्यंत महाराष्ट्रांच्या पानावरती पहिल्या पानावर श्रीपाद भालचंद्र जोशीची कविता येत असे, पहिल्या पानावर पुरवणीच्या. आणि ती सवय मी लावली होती. लोकमतच्या साहित्य जत्रेचं संपादन करताना पहिल्या पानावरती कविता छापून कवितेची प्रतिष्ठा वाढवण्याची. पण आतापर्यंत जपली गेलेली ही संस्कृती समकालीन जीवनामध्ये काय आहे? या संस्कृतीने, या सगळ्या घटकांनी समकालीन जीवनाचं वास्तव आपोआप नाही समोर एक काही वास्तव म्हणजे बटन दाबलं की वास्तवाची निर्मिती करणारे हे घटक आहेत सगळे. आता कशा जीवनाची निर्मिती करणारे घटक आहेत, कशा जीवनाची निर्मिती करायची आहे हे ठरवणं हे या घटकांच्या हाती होतं. शिक्षकांच्या हाती होतं, शाळांच्या हाती होतं, मुख्याध्यापकांच्या हाती होतं, वर्तमानपत्रांच्या हाती होतं, साप्ताहिकांच्या हाती होतं. अगदी सोबत आणि प्रबंधन, त्याचा मी वार्ताहर राहिलेलो आहे, त्यात मी वार्तापत्र लिहिली आहेत. सोबत, प्रबंधन, श्री, जत्रा, ह्या साप्ताहिकाचा प्रचंड खप होता. हा आपल्याला काहीतरी मी थापा मारतो असं वाटेल,
अशा समकालीन जीवनाच्या वास्तवात आपण आलेलो आहे. प्रचंड खबर ही सगळी आजच्यासारखी तथाकथित विशिष्ट डाव्या उजव्या मधल्या तिरप्या आडव्या उभ्या अशा विचारसरण्यांना वाहिलेली नव्हती. ती भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारा शास्त्रीय वृत्तीचा चिकित्सक बौद्धिक वैचारिक असा नागरिक तयार करण्याच्या उद्दिष्टाला समर्पित होती. विचारसरणीचे कुठलेही असो संपादक. मालकांचं प्रभुत्व नव्हतं. संपादकाच्या नावाने वृत्तपत्र चालत होती. 1989 पर्यंत हिंमत नव्हती मालकाची आपलं नाव छापायची. राज्यसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मालक बसत नव्हते, संपादक बसत होते, मालक बाहेर होते. आता मालक बसतात आणि संपादक फाईल काखेत घेऊन बाहेर उभे असतात सेवेसाठी मालकांच्या. समकालीन जीवनाचं वास्तव हे केव्हा बदललं सगळं? कोणतं आहे समकालीन जीवन? जीवन आपलं काय आहे? जीवन होतं काय? जीवन झालं काय? का झालं? कसं झालं? आपोआप नाही होत, प्रक्रिया आहे. आता समकालीनतेचा अर्थ काय? जीवनाचा अर्थ काय? आणि वास्तवाचा अर्थ काय? विषयाचंच घटक विश्लेषण जर केलं काय, मी एक्झाम कम्युनिकेशन नावाचा कोर्स घेत असेल. परीक्षेमध्ये मेरिटमध्ये येणं, फर्स्ट क्लासमध्ये येणं अत्यंत सोपं आहे. काहीच कठीण नाही आहे. 70%, 75%, किती टक्के मार्क तुम्हाला पहिले ठरवून टाका. परीक्षा पास, आमच्या सीटा मिस करायला वाटेल तेवढ्या डिग्री घेतल्या. परीक्षा पास होणं, मेरिटमध्ये येणं, फर्स्ट क्लास येणं, याचं एक तंत्र आहे. त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला विद्वान असावं लागत नाही, खूप अभ्यास करावा लागत नाही. ते तंत्र आत्मसात करावं लागतं. त्यातलं पहिलं तंत्र हे आहे, आणि ते सगळ्या जीवनाला लागू आहे, की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे प्रश्नाच्या ॲनालिसिसमध्ये असतं, प्रश्नाच्या विश्लेषणामध्ये असतं. दुर्दैवाने उत्तरं घोकपट्टी करून, पाठ करून, जशी तशी लिहिण्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये प्रश्नांची चिकित्सा करणं आपण विसरून गेलो. प्रश्नाकडे पाहणंच विसरून गेलो. प्रश्न म्हटलं की घाम फुटतो आपल्याला, उत्तरच नसतं आपल्याला कोणताही असो जीवनामध्ये. आता शिक्षणामध्ये हे तर जीवनात तेच होणार. समकालीन जीवनातली शिक्षण व्यवस्था, समकालीन जीवनातलं राजकारण, समकालीन जीवनातलं धर्मकारण, समकालीन जीवनातली माध्यमं, समकालीन जीवनातली आपल्या वर्तमानपत्र, जी म्हणून समाजावरती, माणसाच्या व्यक्तिगत मेंदूवरती उचित, यथोचित, विवेकी असा संस्कार करण्याची माध्यमं होती, ती दिवंगत झाली, मृत्यू, मरण पावली. तिच्यावर ताबा विचारवंतांचा, लेखकांचा, पत्रकारांचा, कलाकारांचा, कलावंतांचा, शिक्षकांचा होता. तो संपला. जोपर्यंत हा ताबा तुमच्या माझ्याकडे होता, लोकांकडे होता, लोकातून येणाऱ्या शिक्षकांकडे होता, कलावंताकडे होता, लेखकाकडे होता, तोपर्यंत अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला नख लावण्याची कोणत्याही सक्तीची हिंमत नव्हती. आता माझ्या दृष्टीने तो समकालच आहे, कारण मी अखंड जगतोय ना अजून. माझं वय 76 वर्षाचं झालं म्हणजे माझं नातं समकालाशी तुटलं नाही ना. समकाल म्हणजे फक्त काल जन्माला आलेल्या मुलाचा काल म्हणजे समकाल नव्हे. समकाल हा ज्या घटकांनी सिद्ध होतो, जी माध्यम समकालाचं वास्तव निर्माण करणारी असतात, ती समकाल घडवतात. आणि वास्तव कसं घडतं? वास्तव हे काही सत्ता घडवत नाही, ईश्वर घडवत नाही. वास्तव ही तुमच्या माझ्या दैनंदिन परस्पर क्रिया, कृती, प्रत्येक लहान सहान यातून घडतो.
वास्तवाबद्दलच्या धारणा पारंपरिक अशा होत्या की समाज जो आहे हा बाह्यशक्तीमुळे नियंत्रित होतो. आधुनिक धारणा अशी आहे की तो केवळ बाह्यशक्तीमुळे नियंत्रित होत नाही. कारण मेंदू हा प्रत्येकाला असल्यामुळे आणि स्वतःचं नियंत्रण करण्याची क्षमता आणि सामर्थ्य त्या मेंदूत असल्यामुळे जेव्हा त्या मेंदूवरचा त्याचा स्वतःला सक्षम आणि समर्थ करण्याचा ताबा सुटतो तेव्हा त्याचं स्वातंत्र्य गहाण पडतं आपोआप. समकालीन जीवनाचं सगळ्यात महत्वाचं वास्तव जर काही असेल तर आपल्या मेंदूला समर्थ आणि सक्षम करण्याचा स्वतःवरचा ताबा सुटलेला नाहीये, तो आपण देऊन टाकलाय, स्वेच्छेने दिलेला आहे. तो आपण माध्यमांना देऊन टाकला, तो आपण सरकारांना देऊन टाकला, तो आपण सत्तेला देऊन टाकला, तो आपण ईश्वराला देऊन टाकला, बुवाबाजांना देऊन टाकला आणि आपण सगळ्यांसमोर लोटांगण घालत नतमस्तक होत आपण किती हतबल आहोत, आपल्या जीवनात किती प्रचंड प्रश्न आहेत, आपल्याला समस्या किती आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपल्याला काही सुचतच नाही आहे, अशा अवस्थेत आपण आपल्याला आणलेलं आहे. दोषी कोण? पंतप्रधान नाही, राष्ट्रपती नाही, ईश्वर नाही, तुम्ही, मी स्वतः. मला नकोच आहे माझ्या मेंदूवरती माझा ताबा, कारण त्याच्या बदल्यामध्ये मला काय मिळतंय? मला पे कमिशन मिळतंय. 5वं 6वं 7वं आता 8वं. मग माझा जीवन स्तर उंचावतोय. म्हणजे काय होतंय हे काहीच कळत नाही कधी. उंचावतोय का खालावतोय की गड्ड्यात जातोय, पण असं म्हणायचं की तो उंचावतोय. मग तो उंचावलेला पैसा कुठे जातो? आपण कधीच विचार करत नाही की आपल्याला 8वं जरी वेतन आयोग मिळालं तरी आपल्याला मिळणारा पगार जो आहे, वेतन जे आहे, हे कशासाठी दिलं जातं? तुमच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी, बौद्धिक, वैचारिक, सांस्कृतिक उंची वाढवण्यासाठी. हे वेतन तुमचं वाढवलं जातं. तुमच्या वेतनाला मधला मोठा हिस्सा कराच्या रूपाने सरकारी तिजोरीत आणि वस्तू खरेदीच्या निमित्ताने बाजारात पोहोचण्यासाठी. याला म्हणजे क्रयशक्ती असलेला समाज हा भांडवली अर्थव्यवस्थेचा कणा असतो, नफेखोर अर्थव्यवस्थेचा पाया असतो. कारण ज्याच्याजवळ क्रयशक्ती असेल, वस्तू विकत घेण्याची क्षमता असेल, त्याच्याच भरोशावर फक्त वस्तू विकली जाऊ शकते. मग मोठी लोकसंख्या ही सतत काही ना काही विकत घेत राहील, काही ना काही मागत राहील. डिमांड जेवढी वाढत राहील तेवढं प्रोडक्शन वाढत राहील. प्रोडक्शन जेवढं वाढत राहील तेवढा प्रचंड नफा वाढत राहील. नफा जेवढा वाढत राहील तेवढी प्रचंड संपत्ती समकालीन जीवनाचं असतं. तुमच्या लक्षातच न झालं मी विषयाकडे केव्हा वळलो. प्रचंड संपत्ती जगातली सगळी निर्माण होणारी किती टक्के लोकांच्या हाती आहे? 99% लोकांजवळ मिळून जितकी संपत्ती असेल तितकी जगामध्ये तेवढी संपत्ती केवळ 1% लोकांजवळ केंद्रित झालेली आहे. कुठे आहे तुमचं वेतन आयोग? कुठे आहे वेतन समानता? कुठे आर्थिक समानता? समकालीन जीवनाचं सगळ्यात मोठं वास्तव आहे. हे जीवन 70-80 वर्षापूर्वी भारतीय समाज कसा होता, माझ्या लहानपणी कसा होता, त्याच्या आधी कसा होता आणि आज आहे तो केव्हा आणि कसा झाला? एक आदर्श समाज म्हणून भारतीय समाजाकडे बघितलं जातं. का? 18व्या शतकापासून जे जे विज्ञानामध्ये, भाषेमध्ये, संस्कृतीमध्ये, मानसशास्त्रामध्ये
वैज्ञानिक शोध लावले गेले सामाजिक शास्त्र आणि मानव विज्ञानमध्ये, त्या सगळ्यांचा आधार वेद होते. पाणिनी होता, भर्तृहरी होता, पातंजल होता, योगसूत्र होती, नाट्यशास्त्र होतं, भाषाशास्त्र होतं, साहित्यशास्त्र होतं, भारतीय होतं. आणि पाश्चात्य संशोधन सेसरूड नावाचा आधुनिक भाषा विज्ञानाचा जनक 1930, याला मी मॉडर्न लिंग्विस्टिक्स म्हणतो, हा इंग्रजीचा प्राध्यापक नव्हता, हा संस्कृतचा प्राध्यापक होता. आणि आपलेच वेद आपल्याला पहिल्यांदा कोणी सांगितले? जर्मन मधले मॅक्स मुलरनी. ही आपली स्थिती आहे समाजाची. सगळ्यांचं केंद्र 18व्या शतकापासून हा देश होता. कारण या देशातली पारंपरिक शहाणपण, पारंपरिक ज्ञान, पारंपरिक विद्वत्ता ही कशावर आधारलेली होती? ती आज समकालीन जीवनाचं ते वास्तव आहे का? ती आधारली होती वादे वादे जायते, म्हणजे डिबेट, आर्ग्युमेंट, तर्क. ज्ञानाच्या संस्कृतीमध्ये भारतीय म्हणजे पौरात्य संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती यांचं वेगळेपण काय आहे? तर भारतीय ज्ञान संस्कृतीचा पाया हा ईश्वर नाहीये, हा डोकं टेकणे दगडावर नाहीये, हा यथार्थ ज्ञानाचा आहे. आत्मसाक्षात्काराचा, तपस्येचा, साधनेचा अर्थ हिमालयात जाणे, डोळे मिटून घेणे नाहीये. बुद्धाच्या अंगावर मुंग्या चढल्या, वारूळ चढल्या, मग त्याला आपोआप मुंग्यांनी दिलं का ज्ञान? बुद्धाला का पिंपळाच्या वृक्षांनी दिलं? हे जे आत्मज्ञान आहे, हे सर्वश्रेष्ठ ज्ञान हे भारतीय ज्ञान परंपरा मानते. परंतु ज्ञानाची व्याख्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये प्रमाण मागते यथार्थाला. नुसतं पोकळ विधान नाही म्हणजे सत्य नव्हे. जे कुठलं सत्य तू मांडत असशील, जे कुठलं ज्ञान असेल, त्याचं प्रमाण दे, प्रत्यक्ष दे. आणि मग अनुभवजन्य ज्ञान जे असेल, इंद्रियगम्य ज्ञान जे असेल, मला जी अनुभूती होत असेल माझ्या इंद्रियांच्या द्वारे, जे काही जो बोध असेल, हा बोध आहे, ज्ञान नाही. ज्ञान, माहिती, प्रज्ञा, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या एकच करून टाकल्या. शब्दांचे अर्थ आपण समकालीन जीवन वास्तवामध्ये निरर्थक करून टाकले. ईश्वर म्हणजे देव, ईश्वर, परमेश्वर सगळं एकच आहे आपल्यासाठी. अरे देव लोक वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे, परमेश्वर अजून वेगळा आहे. काही आपल्याला घेणं देणं नाही आहे. ना देवाशी घेणं देणं आहे, ना ईश्वराशी घेणं देणं आहे, ना परमेश्वराशी घेणं देणं आहे. फक्त त्याच्यासमोर डोकं आपटणं, भैया मेरे को कुछ देता क्या? देता होगा मेरा, नाही देता चल हट. इतकं सरळ नातं आहे आपल्या ईश्वराशी. जो देव तो माझा ईश्वर, मग तो नगरसेवक असो का परमेश्वर असो. इतकी जीवनाची सुटसुटीत व्याख्या आपण करून टाकली. कुठे होतो आपलं जीवन, वास्तव काय होतं? आपण संपूर्ण अभारतीय अशा समकालीन जीवन वास्तवामधले भारतीय आहोत. अभारतीय असे भारतीय. काही संबंध नाही आपला आपल्या ज्ञान संस्कृतीशी, परंपरांशी, ॲब्सोल्युटली काही. हे केव्हा घडलं? हे घडलं केवळ ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या काळात. मोगलांच्या 800 वर्षाच्या राजवटीमध्ये तुमचा धर्म, संस्कृती याला धक्का नाही लागलेला आहे, लक्षात ठेवा. आणि हा जो भ्रम आहे ना की मग इस्लाम तलवारीच्या जोरावर पसरला, अरे मग 99% लोक तर इथे मुसलमान असायला पाहिजे होते. हिंदू का आहेत 88%? तर्काने विचारच करायचा नाही आपल्याला, भावनेने विचार करायचा आहे. हिंदू असुरक्षित आहे. एवढ्या मूर्खाने सांगितलं 88% लोक जे आहेत ते असुरक्षित आहेत. एवढे तुम्ही हतमान आहात, एवढे असमर्थ, एवढे
आणि अक्षर एवढं दुबळे, एवढ्या हजारो वर्षाच्या भारतीय संस्कृतीची परंपरा सांगतात, लाज वाटायला पाहिजे आपल्याला. एवढा समर्थ समाज हा असुरक्षित कोणी केला, कशासाठी केला, का केला, हे प्रश्न आपल्या मनात का उद्भवत नाहीत? हा द्वेष, हा सूड, समकालीन जीवन, हे भय, ही दहशत, या टोळ्या कोणी निर्माण केल्या? तुम्ही केल्या, मी केल्या? आपण आहोत त्या टोळ्यांचे सदस्य. आपण जातो हल्ले करायला, गोटे मारायला का? जर हे वास्तव नाहीये, हे आभासी आणि कृत्रिम वास्तव आहे. कृत्रिम सत्तेच्या निर्मितीसाठी कृत्रिम राजकारण निर्माण करून, धर्माचा अधर्म करून, धर्म आणि राजकारणाची प्रचंड मोठी भेसळ करून, ईश्वराला वेठीस धरून, धर्माला वेठीस धरून काय मिळवतो आपण? आपलं वर्चस्व. आपलं म्हणजे कोणाचं? बहुसंख्याकांचं. बहुसंख्याकांचं का? कारण आपल्याला सत्ता हवी असते. ती कशातून येते? तथाकथित लोकशाहीतून. म्हणजे काय? मतदानातून. आता तर एवढी तंत्र विकसित झालेली आहे की आता मतदानाचीच गरज नाही पडत. 8-8 कोटी मतदार बाहेर काढले जातात जे नको आपल्याला. एवढी लोकशाही प्रगत झाली आपल्याला. बिना मतदारांची लोकशाही. आणि त्याच्याही पलीकडे चालला होता बिनविरोध. उभं नाही राहायचं तू. उभा राहायला की दिली काना खाली तुझ्या काय ताकद आहे उभं राहायची? संबंधच नाही निवडणुकीचा आणि मतदारांचा. काही घटना बदलायची गरज नाही, हुकुमशाही आणायची गरज नाही, फॅसिझम म्हणायची गरज नाही. किती सोपं आहे भारतीयांचं समकालीन जीवन वास्तव. किती आदर्श आहे, किती सुटसुटीत आहे. काही प्रश्न डोक्यात तापत नाही ना काही. तर नालायक माणसाला मत द्यायला जाण्यापेक्षा लोक म्हणतात की मतदानच न केलेलं बरं. हे आमचं राजकीय वास्तव. ही मतदारांची आपण करून ठेवलेली ही काय उन्नती आहे, प्रगती आहे, विकास आहे का? आहे काय नेमकं? हे साधे साधे प्रश्न आहेत जे आपण जीवनाला विचारतच नाही. या वास्तवाला आपण भिडतच नाही. केव्हा सुरू झालं? नव्हतं नाही 70-80 वर्षापर्यंत. एवढ्या मोठ्या प्रचंड बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य जिथे मावळत नव्हता, ती सत्ता आपण उलथवली 90 वर्ष चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यातून. तेव्हा कुठे भारतीय राज्यघटना आली? 90 वर्ष लोक लाट्या खात होते, काठ्या खात होते, गोळ्या खात होते, नोकऱ्या सोडत होते, त्याग करत होते, पोटाला चिमटा देऊन शाळा चालवत होते, शिक्षण देत होते, समाज उभा करत होते, नवी राजकीय संस्कृती उभी करत होते, नवा माणूस उभा करत होते, नवं विश्लेषण करत होते, आधुनिक जगाशी सांगड घालण्यासाठी लोक धडपडत होते. सगळे समकालीन जीवन वास्तवांनी मूर्ख ठरवले. गांधी मूर्ख, नेहरू मूर्ख, भोळा पुत्र आहे त्यांचे. सगळा सत्यानाश कोणामुळे झाला? गांधीमुळे झाला. सगळा कोणामुळे झाला? नेहरूमुळे झाला. अरे पण तुझ्यामुळे काय झालं हे तर सांग. ते नालायक असतील. तुला आणलं ना आम्ही प्रश्न सोडवायला समकालीन जीवन वास्तवाचे. तू काय करतो हे का नाही सांगत? त्यांनी काय केलं सांगू नको, आम्हाला माहिती इतिहास तो. तुझं बोलणं काय करतोय ते? तुला कशाला आणलं? प्रश्न सोडवायला की निर्माण करायला? जीवनाचा स्तर उंचावायला की केवळ अंबानी अदानीची संपत्ती वाढवून द्यायला? समकालीन जीवनाचं वास्तव. समकालीन जीवनाचे जे घटक आहेत सगळे हे वेगवेगळे तपासा. तासभरात नाही करू शकणार मी, पण मी मार्ग दाखवतोय. वास्तव जे आकाराला येतं ते आपल्या, हे बघा, परिवर्तन हे कोणत्याही विचारसरणीने होत नसतं. तो मार्क्सवाद असो, तो काय हिंदुत्ववाद असो, का इस्लामवाद असो, का जगातला कुठलाही वाद असो, परिवर्तन विचारांनी होत नाही. परिवर्तन हे प्रत्यक्ष कृतीने होतं. स्वातंत्र्य विचार करून नाही मिळालेलं. जोपर्यंत काँग्रेस अर्ज विनंत्या करत होती तोपर्यंत सत्ता मिळत होती. प्रत्यक्ष स्वातंत्र्य हे जेव्हा टिळकांपासून, गांधींपासून लोकलढ्याचं नेतृत्व, कामगार क्रांती, संप, लोकांना एकजूट करणं,
लोकशक्ती जागृत करणं, लोकविवेक जागृत करणं ही प्रत्यक्ष कृती होती, नुसतं विचार नव्हता. ज्या कोणाला सत्ता हवी असते, ज्या कुठल्या विचारसरणीची, लेनिनने क्रांती केली रशियात, माओने क्रांती केली चीनमध्ये, पण ती विचाराने नाही होत क्रांती नुसती. लोक मार्क्सवादाने किंवा हिंदुत्ववादाने प्रभावित नसतात. प्रत्यक्ष जीवन वास्तवातल्या ज्या समस्या आणि प्रश्न असतात त्याने ग्रस्त असतात, त्रस्त असतात, आणि त्यातून मुक्त करण्यासाठी म्हणून धडपडत असतात स्वतःला. आणि त्या मुक्तीचा मार्ग उजवा आहे का डावा आहे, मधला की तिरपा आहे, वरचा आहे की खालचा आहे, काही लोकांना देणं नसतं द्वेष. तुम्ही प्रत्यक्ष काय डिलिव्हर करता, कृती काय करता त्याच्या जीवनामध्ये, त्याला जे हवं आहे ते देण्याची. सगळ्या क्रांत्या ज्या झाल्या जगातल्या, अगदी मॅग्ना कार्टापासून 12व्या शतकातल्या तर भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीपर्यंत, हिंसक क्रांतीपर्यंत, या लोकांनी केल्या, संघटनांनी केल्या. त्यासाठी संघटना बांधल्या गेल्या. जीवनाचं रूप जसजसं बदलत गेलं आणि जीवनाची क्षेत्र जसजशी वाढत गेली तसतसं त्या त्या क्षेत्राचं लोकसंघटन करून, जनचळवळी उभारून, आज काय संघटनांचं वास्तव? सगळ्या संघटना फक्त वेतनाचे प्रश्न, बोनसचे प्रश्न याच्या पुरत्या मर्यादित राहिल्या. कामगारांच्या 70-80 वर्षापर्यंत स्वातंत्र्य आपण 90 वर्षाचा लढा लढून मिळवलं. ते समाजातले सगळे वंचित, शोषित, शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, बुद्धिवंत, विचारवंत यांची एकजूट करून मिळवलं. आजचं जीवनाचं वास्तव काय? या सगळ्यांच्या एकजुटीचं प्रचंड विघटन, विकेंद्रीकरण, एकाकीपण. प्रत्येक घटक एकाकी आहे, वेगळा आहे. याची त्याला आणि त्याची त्याला. मगाशी मी ग्रंथाला चळवळीचं उदाहरण दिलं की हे जे घटक एकमेकांच्या हातात हात घालून जेव्हा कृती करतात, त्या कृतीतून परिवर्तन येतं, त्या कृतीतून संस्कृती घडते, ती संस्कृती समाज घडवते आणि ते वास्तव असतं. आज आपण कोणत्या वास्तवात जगतो आहोत? आज आपण आभासी वास्तवात जगतो आहोत, व्हर्च्युअल रियालिटी. प्रत्यक्ष वास्तवात जगत नाहीच आहे आपण, व्हर्च्युअल रियालिटी मध्ये जगतो आहोत. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे आभासी वास्तव. हे आभासी वास्तव निर्माण करणारे घटक कोणते आहेत? सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तुमच्या माझ्या घरात 24/7 आपल्या मेंदूचा ताबा घेणारं खोकं. आता त्या खोक्याचा आकार आपल्या तळहाता इतका होऊन तो आपल्या खिशात आलेला आहे. हे जे 4 Reasons to Eliminate TV या नावाचं पुस्तक ज्या देशातून टीव्ही आला तिथेच लिहिलं गेलं. कारण या माध्यमाने त्यांचं काय केलं हे आपल्या 100 वर्ष आधी त्यांनी अनुभवलं. आपण लेट एंट्रंट आहोत त्याच्यामध्ये. टर्न ऑन लाईफ, टर्न ऑफ टीव्ही या नावाची 2 कोटी, युरोपमध्ये 2 कोटी म्हणजे खूप मोठी लोकसंख्या झाली, 2 कोटी सदस्य असलेली चळवळ, वेबसाईट आहे या नावाची. मॅडोना सारखी एवढी प्रसिद्ध नटी ती त्या चळवळीची सदस्य आहे. हिलरी क्लिंटन त्या चळवळीचे सदस्य आहे. या माध्यमाचा उपयोग कसा, किती, केव्हा, का करायचा आणि करायचा नाही याचा विवेक जे त्याचे बळी ठरले त्यांनी शिकवून सुद्धा आपण शिकायला तयार नाही आहोत. आपण बळी आपला द्यायला तयार आहोत. मुलं वाचत नाहीत. कोणाची तक्रार? पालकांची. अबे तू किती वाचतो? तू काय वाचतो? तुझ्या घरात भारतीय राज्यघटनेचं एक पुस्तक तरी आहे का? काय त्या पोराला आपला हक्क, अधिकार, स्वातंत्र्य आणि निर्भयता कळणार आहे? तू आहेस का निर्भय?
तू भिडतो का प्रश्नांना? तू काय वाचतो हे तर सांग. तुझ्या घरात 4 पुस्तकं ठेवायला तू जसं देवघर करतो तसं पुस्तकाचं काही करतं का जागा? तरी हाच वर्ग आहे जो सांगतो ग्रंथ संस्कृती वाढली पाहिजे, वाचन संस्कृती टिकली पाहिजे, वाचक मरताय संस्कृतीचं. अरे तू आहे जबाबदार त्याला. मरताय तर तू मारतोयस, तू जगाव ना. तुला कोणी सरकारने म्हटलं जगू नको, तू स्वतःच असं ठरवतो. याला म्हणतात ओबेज बिफोर द ऑर्डर. कोणीही तुम्हाला काही न म्हणतात तुम्हीच आज्ञाधारकपणे ठरवून टाकलेलं असतं की मी असं केलं तर तसं होईल आणि तसं केलं तर तसं होईल. करत काहीच नाही. हे आभासी वास्तव. आपलीच प्रतिमा आपण आपल्यामध्ये इतकी आभासी निर्माण केलेली आहे. कोणी केली? 70-80 वर्षापर्यंत तुमच्यावर संस्काराची जी केंद्र होती, काय होती? व्याख्यानं होती, व्याख्यानमाला होत्या, प्रवचनं होती, कीर्तनं होती, रोजचं घरातलं पोथी वाचन होती, संस्कार होता. काय करत होता तो? ख्रिश्चनमध्ये एक फार चांगलं परंपरा आहे. काय? एकच काम दिलं आहे ख्रिश्चनिटीने माणसाला. काय दिलं आहे? संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी एक ख्रिश्चन तयार करायचा. याचा अर्थ काय? एक आदर्श माणूस तयार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागतं असा त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा नाही तयार झाला तरी हा करणारा हा टिकून राहतो. असं प्रत्येकाने जर केलं तर धर्माचा जो खरा अर्थ आहे कोणत्याही नैतिकता, नीतिमत्ता, मानवी मूल्य, मानवाधिकार हे प्रत्येकाच्या पातळीवर सुरक्षित राहू शकतील. यातलं कोणतं काम आपण करतो? धर्म म्हणजे काय करतो? आपण घंट्या वाजवतो, आरत्या करतो, हे फुलं फेकतो, अक्षता फेकतो, अमुक तमुक म्हणतो, फेऱ्या मारतो. संपलं ईश्वराशी धर्माशी संबंध आपला. हा ना ईश्वर आहे, हा ना धर्म आहे, नाही धार्मिकता, नाही नैतिकता. हे रिच्युअल आहे, विधी आहे. कशा करता? याच्यातून आपण एक संस्कृती जपतो, पण तिचा लाभ कोणाला होतोय याचा कधी विचार करतो का? तुला किती होतोय? तुझं असं असण्याचा किंवा तसं नसण्याचा लाभार्थी कोण आहे? तू नाही आहेस. त्याच्या बदल्यात तुला फक्त काय मिळत आहे? सुरक्षितता. ही सुद्धा आभासी आहे. वेतनभोगी समाज जो आहे, ज्याला मध्यम वर्ग हा मेला आहे कधीच, तर मध्यम वर्ग कुठेही अस्तित्वात नाही. मध्यम वर्गाचं कॅरेक्टर हे निर्भयपणे अभिव्यक्ती करण्याचं होतं, बौद्धिकतेचं होतं, वैचारिकतेचं होतं, समर्थ आणि सक्षमपणे समाज तयार करण्याचं होतं. क्रांतिकारक होता समाज तो. सगळं प्रबोधन त्यांनी घडवलेलं आहे. वर्तमानपत्र त्याची होती, माध्यमं त्याची होती, शाळा त्याच्या होत्या, कॉलेजेस त्याची होती. आज कोणाची आहेत? आज ही सगळी नोटा छापण्याची केंद्र आहेत. 1 कोटी रुपये लागतात हो विद्यापीठामध्ये शिक्षक म्हणून लागायसाठी. 70 लाख 80 लाख लागतात महाविद्यालयामध्ये. कोऑपरेटिव्ह सोसायटी समकालीन जीवनाचं शैक्षणिक वास्तव. महाविद्यालयामध्ये आता ट्रेंड काय आहे? आधी 5 वर्षाचा पगार त्याचा ठेवून घेत असेल संचालक. आता ते स्वतःच कोऑपरेटिव्ह सोसायटी काढतात, क्रेडिट कोऑपरेटिव्ह. त्याच्यातून त्याला कर्ज देतात आणि ते तू फेडत राहा आयुष्यभर. तो लग्न केव्हा करेल? पोरं केव्हा होतील? वाढवेल केव्हा? कशासाठी देत आहे पगार त्याला? त्यांनी सुखाने जीवन जगण्यासाठी. त्याचे एक तर 30व्या वर्षीपर्यंत नोकरीत लागत नाही, मुळात नोकऱ्यात नाहीत. मोठं वास्तव आर्थिक क्षेत्रातलं. मोठ्या मुश्किलीने 70-80 लाख आणतो कुठून? तो हा माझ्या मनात पहिला प्रश्न आहे. कोण आणतो? ज्याच्याजवळ जमीन जुमला असेल, शेतीवाडी असेल, घरदार असेल, ते सगळं गहाण ठेवून विकवाक करून. अरे तू मालक आहे, नोकर कशा राहतो? 1 कोटी रुपये बँकेत ठेव, त्याच्यावर व्याज मिळव, भाजी विक, ऑटो चालव, छानपैकी जीवन चालव. कोणी सांगितलं प्राध्यापक झालं म्हणजे जीवन चांगलं होतं म्हणून? उलट प्राध्यापकांनी तर नासवलं आहे जीवन. शिकवतच नाहीत काही, मुलंही शिकत नाही. आणि शिकवतो काय प्राध्यापक? जेवढा अभ्यासक्रम नेमलेला आहे तेवढा, वर्ष तेच ते. काही नवीन काही काय? 1 लाख रुपये पेन्शन मिळते, 2 लाख रुपये पगार मिळतो. गरज काय काम करायची?
70 लाख घेतल्यावर कोणतं मॅनेजमेंट म्हणणार आहे की तू शिकवतो की शिकवत नाही? कोणाची हिंमत आहे त्याला काढून टाकायची? तू उरावर नाही बसणार. तू घेतलेलं माझ्याकडून 70 लाख 1 कोटी कुठपर्यंत पोहोचतात? कॉलेज काढण्यासाठी जो पैसा लागतो तो मंत्रालयामध्ये किती पैसा देऊन आणावा लागतो एक एक अभ्यासक्रम, आणि पैसे देऊनही मिळत नाही सांगणारे माझे मित्र आहेत कॉलेजचे संचालक. समकालीन जीवनाचं शैक्षणिक वाचतो जिथून पुढची पिढी निर्माण व्हायची आहे, घडायची आहे. काय संबंध शिक्षणाचा पिढी घडवण्याशी, सक्षम करण्याशी, समर्थ करण्याशी, विचारशक्ती वाढवण्याशी? काडीचा संबंध नाही. भारतीय राज्यघटना काय सांगते? धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? राज्याला कुठलाही धर्म असणार नाही. राज्याचे प्रमुख काय करतात? धर्माच्या नावाने उत्सव साजरे करून मेळावे होतात, कोट्यवधी रुपये अनुदान देतात, पूर्ण घटनाविरोधी असतं, पण आपण त्यांचे समर्थक असतो, आपण मत देतो, निवडून आणतो. आपल्याला राज्यघटनाच नको आहे. ती काय घटना वाचतच नाही ना, आपल्या घरात नाहीच आहे ना राज्यघटना, माहितच नाही आपल्याला. आपण आपल्याला आपल्याकडे आपल्यासाठी 26 नोव्हेंबर 1949 ला ती अर्पण केली. हे फक्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल सांगतो. अरे पण तुझा संबंध किती आहे आंबेडकरांशी, लोहियाशी, आगरकरांशी, फुलेंशी? तो ओरडून माणूस सांगत होता, अरे नका रे त्या सत्यनारायणाच्या भानगडीत पडू. बहुजन समाज, तोच बहुजन समाज सगळ्यात जास्त सत्यनारायण करतो, समकालीन जीवनाचं वाचतो. आणि तरी आपल्याला परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे. अरे कोणी घालायचं आहे? शिवाजी जन्माला यायला पाहिजे शेजाऱ्याच्या घरात. माझ्या घरात इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, डॉक्टर, जो खोऱ्याने पैसा आणेल, समकालीन जीवनाचं वाचतो. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि IMF, जागतिक बँक, वर्ल्ड बँक या निर्माण झाल्यापासून सगळ्या नवस्वतंत्र गरीब राष्ट्रांना अर्थपुरवठा करत त्यांना स्वयंपूर्ण करत गेले. म्हणजे काय करत गेले? परावलंबी करत गेले. तुमच्या घरातला संडास आणि गावातला रस्ता सुद्धा त्या कर्जावर. किती प्रचंड कर्जबाजारी आपल्या डोक्यावर, प्रत्येकावर किती कर्ज आहे माहिती आहे का आपल्याला? भारत देश जगातली 4थी आर्थिक महासत्ता. किती लोक हो आर्थिक महासत्ता म्हणजे? माझ्यापर्यंत आलं का काही? तुमच्यापर्यंत आलं? संसदेमध्ये 88% लोक आज, 88%, एकेकाळी यांचं प्रमाण 26% होतं करोडपती. 88% संसद सदस्य कोणाचं नेतृत्व करताय? या देशातल्या तळागाळातल्या दलित, शोषित, वंचित, बहुजन, कष्टकरी, कामकरी, दरिद्री माणसाचं. कोण करताय? करोडपती, उद्योगपती, उद्योगांचे मालक, आपले जनप्रतिनिधी, आपण निवडून दिले. या अजून तुम्ही माध्यमांवर यायचंच आहे, अर्धा तास संपवायचं आहे मला. या देशातल्या 214 खरबपतींच्या हाती ट्रिलियन्स ऑफ डॉलरची संपत्ती आहे. ट्रिलियन्स ऑफ डॉलर आपल्याला मोजता पण नाही येत. आपण जास्तीत जास्त कुठपर्यंत मोजतो? कोटी. आपल्याला अरब म्हणजे काय, खरब म्हणजे काय ते आपल्या कल्पनेतही बसत नाही. खरं नुसते शब्द वापरतो आपण, आपल्याला ते म्हणजे आपल्याला काही कळतच नाही किती खरब म्हणजे काय, किती डॉलर्स म्हणजे काय. काय वाटेल ते उद्या आपल्याला काय करायचं, आपल्याला थोडं मिळणार डॉलर. एवढ्या प्रचंड संपत्तीचं केंद्रीकरण जेव्हा मुठभरांच्या हाती होतं, तेव्हा देशातली लोकशाही, सत्ता निर्मिती ही तुमच्या माझ्या हाती नाही राहत. तुम्ही वळवू शकता का निवडणुकीला? आहे का पैसा तुमच्याकडे एवढा? लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मावस भाऊ, लाडका चुलत भाऊ याला द्यायला? निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमध्ये
एकदा ज्ञानेश कुमारांना म्हणा उभे राहा आणि या आदर्श आचारसंहितेवर तितकाच पैसा खर्च करून निवडून येऊन दाखवा. आहे का तयारी? नाही. सगळ्या यंत्रणा कशासाठी वापरतो आपण? सूड घेण्यासाठी, वर्चस्वासाठी, समोरच्याला नामोहरम करण्यासाठी आणि आपणच तेवढं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी. मग यांच्यावर इन्कम टॅक्स पाठव, त्याच्यावर CBI पाठव, त्याच्यावर ED पाठव, त्याच्यावर अजून कोणाला पाठव, त्याच्यावर हे नव्हतं ना 10-20 वर्षापूर्वी एवढा प्रचंड गैरवापर. बरं, सत्तेवर जे आले ते आधीचे किती करप्ट आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन मोठी चळवळ. एवढं भ्रष्ट सरकार पाडलंच पाहिजे. हो पाडा. आपण म्हटलं पाडा, तुम्ही या, तुम्ही भ्रष्ट नाही आहे ना. तुम्ही काय केलं? कोळस गाठला. लोकांचं काय? समकालीन जीवन वास्तवामध्ये जीवनावरती लोकांचं निश्चितपणे नियंत्रण कशावरती आहे, कशावर नाही. त्यामुळे नैराश्य, तुटलेपण, एकाकीपण, मग या सगळ्यांचं आपल्याला काहीच कळत नाहीये म्हणून गोंधळले पण, भांबावले पण, आणि मग आपल्याला काही कळतच नाहीये तर मग तोंडातून शब्दच कशाला काढा? आपण बेवकूफ आहोत असं वाटलं कशाला? त्यापैकी चुप बसा. एकीकडे या भावनेने चुप बसा, दुसरीकडे तोंडातून शब्द काढला तर आपल्या घरावर कुठेतरी चालून येईल, आपल्या बायकापुरांवर हल्ले होतील, आपल्यावर हल्ले होतील, दाभोळकर होईल, आपला पानसरे होईल, आपला भय, दहशत, हिंसा, बलात्कार समकालीन जीवनाचं प्रचंड मोठं वास्तव. असं एक दिवस दाखवा की पेपरमध्ये बलात्काराच्या, हिंसेच्या, खुनाच्या, आत्महत्येच्या, हत्येच्या बातम्या नाही आहेत. एक दिवस तरी पेपर निघू शकतो का असं? त्याला कारण काय? हत्या, आत्महत्या, हिंसा, दहशत, भय या माध्यमांनी निर्माण करून विकायच्या वस्तू आहेत, प्रॉडक्ट आहेत. SM कृष्णांनी एकदा असं विधान केलं होतं की दहशतवादाविरुद्ध युद्ध हे तेव्हाची स्लोगन होती. आता नाही आहे ती, संपली. आता कुठे गेली, का गेली ती? तेव्हाच होती दहशत. माझा नवभारतमध्ये लेख आला होता. आम्ही SM कृष्णाला प्रश्न विचारला होता की हे दहशत, एक नागपुरामध्ये इतवारीमध्ये एक टायर जळतं, ते दिवसभर माध्यम दाखवतात. मी एक उदाहरण देतो, अशी अनेक उदाहरण. मग कोणतरी मला चाळीसगाववरून, जळगाववरून, नाशिकवरून फोन करतो, आज जोशी दाखव, काय झालं? प्रचंड काहीतरी काय झालं? अरे ते टायर जळलं आणि तिकडे खूप काहीतरी अरे मला धरणपेठेमध्ये असून माहिती नाहीये की इतवारीत काय झालं. तू कशाला काळजी करतो जळगावमध्ये बसून? तुझ्यापर्यंत कोणी पोहोचवलं? TV पोहोचवलं. का पोहोचवं असं म्हटलं त्यांना? तुम्हाला समाज हा भयग्रस्त करायचा आहे, दहशतमुक्त करायचा नाही आहे, दहशतीत ठेवायचा आहे. सगळ्यात मोठा दहशतवाद जर कोणाचा असेल आज तर तो माध्यमांचा आहे. समजा माध्यमांनी असं ठरवलं की जगात कुठेही बॉम्ब फुटो, आपण बातमीत द्यायची नाही, आपण दाखवायचीच नाही, असं सगळ्या माध्यमांनी ठरवलं. बॉम्ब फुटणं आपोआप बंद होईल. कारण बॉम्ब फोडणारा जो आहे तो जिथे फोडतो तेवढ्या लोकांचे नाही बळी घेत. त्या बॉम्ब फुटल्याचं माध्यमांचं जे प्रसारण जगभर असतं त्यांनी सगळ्या समाजाला, गावांना भयभीत करून सोडणं हा त्याचा उद्देश असतो. आणि ही सगळी हिंसा स्पॉन्सर्ड असते. कधी ती स्टेट स्पॉन्सर्ड म्हणजे राज्य पुरस्कृत असते, कधी ती टोळ्यांनी पुरस्कृत केलेली असते, कधी त्या टोळ्यांना राज्य संस्थेचं संरक्षण असतं. दुर्दैवाने हे सगळं समजावून सांगणारे विषय, विद्या या शिकवायच्याच नाहीत अभ्यासक्रमामध्ये, असं आपल्या शिक्षण व्यवस्थेचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवण्यामध्ये
कोण अग्रेसर होतं? नुसतं कस्तुरीरंगन कमिटी नव्हती. अंबानी. उद्योगपतींनी ठरवलेलं शैक्षणिक धोरण आहे. कोणासाठी? उद्योगांना हवा असलेला कच्चा माल. जसं आपण मेकॉलेनी त्यांच्यासाठी कारकून तयार केले असं म्हणतो. मेकाले खूप सभ्य माणूस होता. मेकालेमुळे आपण शिकत इथपर्यंत तरी आलो. आपण फारच असभ्य आहोत. आपण शिक्षण कशा करता देतोय? बाजाराला उत्पादनासाठी लागणाऱ्या ज्या विद्या आहेत, त्या इंजिनिअरिंग असतील, आर्किटेक्चर असेल, काय MBBS असेल, माणूस डॉक्टर असेल, जेवढ्या याच्यावरती बाजार संपन्न होऊ शकतो तेवढ्याच विद्या शिकवा. तत्वज्ञान, तर्कशास्त्र, भाषा विज्ञान, भाषा विषय, साहित्य, इतिहास, पुरातत्वविद्या, प्राचीन इतिहास बंद करा. आदेश आहेत इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचे, जागतिक बँके. या विषयांचीच गरज नाही. म्हणजे समकालीन जीवन वास्तव हे काही विशिष्टच पद्धतीच्या लोकांना जग कसं असावं, कसं चालावं, कसं व्हावं असं वाटतंय. त्या जगाची निर्मिती करण्यासाठी माणसाचा मेंदू त्यासाठी ताब्यात घेण्यासाठी, त्याच्या मेंदूत तशा विचारांची शेती करण्यासाठी दृश्य माध्यमांमधून, जाहिरातीतून, टीव्हीतून, सिनेमातून तशा प्रतिमा निर्माण केल्या जातात आणि मग त्या खपतात, त्या विकल्या जातात, लोक मागतात. लोकांची मागणी आहे म्हणून. अरे लोकांची मागणी समाज हिंसक करण्याची आहे की तुम्ही केली ना वृत्ती निर्माण त्याच्यात, म्हणून तो सूड घेणारा झाला, द्वेष करणारा झाला. नव्हता ना असा तो, कालपर्यंत नव्हता, आजही नाहीये खरं म्हणजे. तो तसा आहे. हे जीवन वास्तव आभासी आहे, सत्य नाही. गावागावात माणसं सलोख्याने राहत आहेत. संस्कृती जी टिकलेली आहे ना, ती विविध संप्रदायांमधून टिकलेली आहे या देशातली. तो गणेश संप्रदाय असेल, देवी संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, शाक्त असतील, सांख्य असतील, बौद्ध असतील, जैन असतील, वारकरी असतील, महानुभाव असतील, लिंगायत असतील, यांनी टिकवली आहे संस्कृती, विचार, दर्शन. आणि म्हणून ती टिकली आहे. तुम्ही कितीही नष्ट करा. 1970च्या दशकामध्ये इंटरकल्चरल कम्युनिकेशन म्हणजे आंतर सांस्कृतिक विद्याशाखा जन्माला आली. त्यांनी एक रिसर्च केला. 70च्या दशकामध्ये एकाच वेळेला या सगळ्याची कारणं कशात आहेत ते आपल्या लक्षात येईल. समकालीन जीवन वास्तव घडवणाऱ्या यंत्रणा कशा असतात, कशा आकार घेतात. 70च्या दशकामध्ये भारतासारख्या राष्ट्राला स्वातंत्र्य म्हणून जेमतेम 15-20 वर्ष झाली होती. दरिद्री राष्ट्र होतं. गरजा वेगळ्या होत्या, प्रायोरिटीज वेगळ्या होत्या. पण पहिल्या जगाने म्हणजे समृद्ध राष्ट्रांनी 5च होती तेव्हा, आणि ती युरोपातली होती. अमेरिका त्यात यायची होती. या समृद्ध हे जे जग होतं पहिलं जग, आणि दुसरं जग होतं कम्युनिस्ट राष्ट्रांचं, आणि तिसरं जग आपण होतो ज्याचं नेतृत्व भारत करत होता नॉन अलाइनमेंट मुवमेंटचा नेता. तटस्थ धोरण म्हणून डाव्यांपासून, हुकुमशहांपासून, सगळ्यांपासून अलिप्त असं स्वतंत्र अस्तित्व आपण आपलं उभं केलं होतं, आणि तीच आपली संस्कृती होती. या तिसऱ्या जगामध्ये औद्योगिक क्रांतीपासून आपण बालकवी शिकवतो शाळेमध्ये. काय शिकवतो? बालकवी काय होता? हळव्या मनाचा होता. ठोंबरेने आत्महत्या का केली? हळवा होता. साने गुरुजींनी आत्महत्या का केली? हळवे होते. असं? अरे साने गुरुजी क्रांतिकारक होता हे शिकवलं का कधी तुम्ही? मजुरांचा नेता होता, शेतकऱ्यांचा नेता होता, गांधींशी पटत नसलेल्या विचारामध्ये गांधींशी मांडत होता. त्याचं क्रांतिकार फक्त शामची आहे म्हणजे साने गुरुजी नाही आहे. आपण साने गुरुजीला इतका पोथट करून टाकलेला आहे की साने गुरुजीचं क्रांतिकारक व्यक्तिमत्व पोहोचूच नाही मुलांपर्यंत. फक्त शामची आहे. आज्ञाधारक झालं पाहिजे पोरगं, नाही तर काळ घाणाखाली आला.
पोरांनी फक्त म्हणजे वर्चस्व जे असेल कुटुंबाचं किंवा सत्तेचं ते मान्य करणारी पिढी म्हणजे साने गुरुजी का? साने गुरुजी तर व्यवस्थेला प्रश्न विचारत होते. 70च्या दशकामध्ये जगाच्या पातळीवर 3 गोष्टी सांगतो आणि 10-15 मिनिटात थांबतो. मी तर 3-4 दिवस तुम्ही मला बोलवा, 7 दिवसात मी या विषयावर व्याख्या परत देऊ शकतो सतत, कारण तो विषय तेवढा मोठा आहे. तरी मी तासभरामध्ये जितकं आवाक्यात आणण्याचा तुमचा शक्य आहे तेवढा आणतोय. 2 महत्वाच्या हे समकालीन जीवन वास्तव आकाराला आणण्याची सुरुवात कुठे झाली? इंटरनॅशनल म्हणजे न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर म्हणजे नवी जागतिक अर्थव्यवस्था, आणि त्याच वेळेला मॅकब्राइड कमिशन म्हणजे नवी माहिती आणि संवाद व्यवस्था, न्यू इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन ऑर्डर, या युनेस्कोच्या पातळीवर एकाच वेळी आकार घेत होत्या. कशासाठी? त्याचं मूळ अजून मागे जा. 1945 मध्ये वन्नेवर बुश नावाचा मॅनहॅटन प्रोजेक्ट म्हणजे जिथे जपानवर टाकलेला अणुबॉम्ब पहिल्यांदा तयार झाला, हा जो इंजिनियर होता ज्याला आपण आज NIA म्हणतो ना, नॅशनल एजन्सी जी आहे आपली, या NIAचा तो इन्चार्ज होता. आपण अमेरिकेपासून घेतलेली आहे ती कल्पना. या वन्नेवर बुशने तेव्हा एक सिद्धांत मांडला होता की जगात आता ब्रिटिशांचा सूर्य मावळायला लागलेला आहे, ब्रिटिश साम्राज्य आता अस्ताला चाललेलं आहे, ती जी स्पेस निर्माण होणार आहे आणि आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशिया खंडातली राष्ट्र अत्यंत दरिद्री, मूर्ख, बावळट, अडाणी, अशिक्षित आहेत, रोगराईने ग्रस्त आहेत. या सगळ्याचा उपयोग कोणाला आहे? ही जागा अमेरिकेने भरून काढली पाहिजे. मग काय केलं पाहिजे? तर शास्त्रज्ञ, व्यापारी, सैन्य आणि राज्यकर्ते यांनी एकत्र यायला पाहिजे. आज सगळ्या जगातल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी तो सिद्धांत स्वीकारलेला आहे. आज जगातली सगळी प्रजा एकीकडे आणि शास्त्रज्ञ, सैन्य, राज्यकर्ते आणि व्यापारी एकीकडे, अशी एक अत्यंत महाभ्रष्ट युती सगळ्या देशांमध्ये निर्माण झालेली आहे. हे जागतिक समकालीन वास्तव आहे. आपण त्याचा भाग आहोत. ट्रुमन नावाचा अमेरिकेचा जो प्रेसिडेंट होता तो हे सांगत होता की मग असं जर असेल आणि सगळ्या जगावरती जर ब्रिटिशांच्या जागी अमेरिकेला संधी असेल, ती संधी CIA नावाच्या त्यांच्या यंत्रणेनी नसलेली जगभर सरकारांच्या उलतापालती करून, त्याच्यासाठी पैसा पुरवून, विरोधक निर्माण करून, राष्ट्रांतर्गत खोटे नाटे आरोप करून, आपली इंडिया अगेन्स्ट करप्शन सुद्धा त्याचाच भाग आहे एका अर्थाने. आपल्याला हवी ती सरकार आणायची, नको ती घालवायची. मग ती रशियाची KGB असो, इस्रायलची मोसाद असो की अमेरिकेची CIA असो, असं करत सगळ्या जगाचा ताबा, सगळी सरकार ही तिथल्या लोकांनी निवडून दिली आहे असं त्यांचं मत तयार करण्यासाठी जनमाध्यम वापरायचं. आणि लोकांनीच आणलेलं सरकार आहे, लोकांचाच विरोध आहे. तुम्ही जाता का कधी रस्त्यावर? मी तर नाही जात विरोध करायला. हे कुठून येतात नेमके विरोधक? कुठून उभे होतात आंदोलन? मी फार जवळून पाहिलं जयप्रकाश नारायणचं आंदोलन, छात्र संघर्ष वाहिनीचं कसं उभं होतं. त्यावेळेला तरुणपणे आम्हाला जे वाटत असे ते आम्हाला जेव्हा हा संवाद माध्यम विषय माझ्या आट्याला आला तेव्हा कळलं की वास्तव काय आहे. आम्ही किती आभासी क्रांती करत होतो. कमलेश्वरनी तेव्हा जयप्रकाशला CIAचं एजंट म्हटलं होतं, तेव्हा आम्हाला राग आला होता कमलेश्वरचा, आमच्या विचारसरणीचा असूनही. कारण आम्ही जयप्रकाशनी प्रचंड प्रभावित असलेले तरुण होतो. छात्र युवा संघर्ष वाहिनी, तरुण शांती सेना, परिवर्तन, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक, आणि इकडे या 2 व्यवस्था या 45ला तयार झाल्या. दुसऱ्या महायुद्धानं
युद्ध का घडतं? विध्वंस झाल्याशिवाय नवनिर्मिती करता येत नाही, म्हणजे नव्या वस्तूंचं उत्पादन करता येत नाही. ज्यांची प्रचंड गुंतवणूक उद्योगांमध्ये अडकून पडलेली आहे त्यांचा पैसा मोकळा होत नाही, नफा मिळत नाही. म्हणून आधी जसं गाझामध्ये इस्रायल पूर्ण नाहीसा करायचा आणि मग गाझामध्ये ट्रम्प टावर बांधायचे. तसं दुसऱ्या महायुद्धात झालं. अर्थव्यवस्था कोसळायला लागल्या. आज अमेरिका आक्रमण का करते? व्हेनेझुएलावर, उद्या क्युबावर करेल, परवा ग्रीनलँडवर करेल, नंतर जसं सद्दाम हुसेनला खोट्या आरोपाखाली नष्ट केलं तसं उद्या खोमेनीला करेल, इराण ताब्यात घेईल. का? कारण चीनसारखी, भारतासारखी, रशियासारखी समाज उठून उभे झालेले आहेत. समकालीन जीवन वास्तवामध्ये ट्रुमन असं म्हणाला होता की हे जर अमेरिकेच्या सावलीखाली जग राहणार असेल ब्रिटिशांसारखं उद्या, तर सगळ्या जगाची मूल्य ही अमेरिकन असली पाहिजेत. अमेरिकन मूल्य म्हणजे काय? ज्यांना, ज्या समाजाला मूल्यच नाही, म्हणजे मूल्यविहीन तर हे मूल्य झालं पाहिजे, जे झालेलं आहे. मूल्यविहीन समाज निर्माण झाला पाहिजे. मूल्य हा सगळ्यात मोठा अडथळा आहे भ्रष्ट समाज निर्माण करण्यातला, उपभोग घेणारा समाज निर्माण करण्यातला. कारण मूल्य हे त्यात सांगतं, अपरिग्रह सांगतं, मूल्य हे मानवाधिकार सांगतं, मूल्य हे मानवी सुरक्षेचा, कल्याणाचा विचार मांडतो. आणि कल्याणकारी राज्याचा विलय झाला, स्टेट संपलं, कल्याणकारी राज्य संपलं, लोकांचं राज्य संपलं. आभासी राज्य आहे आज, आभासी मतदान आहे, आभासी लोकशाही आहे, व्हर्च्युअल डेमोक्रेसी आहे, प्रत्यक्ष नाही. याची सुरुवात तिथे होते. आणि ट्रुमन म्हणाला की ही मूल्यविहीनता जी आहे, इनी जगावर राज्य केलं तर अमेरिकेचा साम्राज्य. ब्रिटिश हे मूल्यविहीन समाज नव्हता. ब्रिटिशांनी शिस्त दिली, ब्रिटिशांनी विद्वत्ता दिली, शिक्षण दिलं, संस्कार दिला, नेटिव्ह लायब्ररीज दिल्या. हा सभ्य लोकांचा समाज होता. अमेरिका हे राष्ट्रच नव्हतं कधी. युरोपातून रोगराई घेऊन अमेरिकेत गेलेले, तिथल्या लोकांना खाली ढकलून ती भूमी ताब्यात घेतलेले ब्रिटिशर्स म्हणजे अमेरिकन्स. त्यामुळे त्या राष्ट्राला मूळच नाही आहे काही. तर ज्याची मूळच नाही आहे असा माणूस निर्माण करा, ज्याला मूळच नाही आहे जमिनीमध्ये खोलवर असा समाज निर्माण करा. हे अमेरिकन मूल्य. आणि मग त्या निर्माणाची भाषा काय असली पाहिजे? ती भाषा फक्त आणि फक्त इंग्रजी असली पाहिजे. आणि कोणती इंग्रजी? अमेरिकन इंग्लिश. आज मी ब्रिटिश इंग्लिशमध्ये वाढलो. ब्रिटिशांनी एटिकेट शिकवलं आपल्याला. स्वतःबद्दल बोलताना थर्ड पार्टी, तृतीय पुरुषी संबोधन वापरायचं असतं, हे ब्रिटिशांनी शिकवलं. प्रस्तुत लेखक म्हणायचं असतं, मी म्हणायचं नसतं. हे अमेरिकनांनी करून टाकलं. मी, तो कोण मूर्ख, ही व्हॅल्यू झाली. आज भाषा, साहित्य, संस्कृती, स्थानिक संस्कृती, परंपरा, या सगळ्या या प्रक्रियेच्या बळी आहेत समकालीन जीवन वास्तव. का लढावं लागतं मराठीसाठी? का 10वीपर्यंत सक्तीचा कायदा मागावा लागतो? फक्त मराठीने मागत आहे, सगळ्या भारतीय भाषा लढतात. ज्यांच्यात ताकद आहे ते अधिक पुढे जातात आहे. का अभिजात दर्जा मागावा लागतो? पैशासाठी नाही मागावा लागत आहे, प्रतिष्ठेसाठी मागावा लागतो आहे त्या भाषेच्या. मराठी ही महाराष्ट्री प्राकृत आहे. आणि प्राकृत ही श्रमणांची, श्रमण संस्कृती म्हणजे शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, प्रचंड मोठ्या बहुजनांची भाषा आहे. अभिजात दर्जा मराठीच्या वाङ्मयीन रूपाला नाही मिळालेला. तो मिळाला लीळाचरित्रामुळे, तो मिळाला महानुभावामुळे, तो मिळाला गाथा सप्तशतीमुळे, जे सगळं प्राकृतामध्ये आहे. ज्या प्राकृतला तुम्ही कवी लेखक होते, ज्याच्या विरुद्ध ज्ञानेश्वरांनी बंड करून संस्कृतचं सगळं प्राकृतमध्ये आणलं संतांनी, त्याला प्रतिष्ठा नव्हती, त्याला राजमान्यता नव्हती. प्रमाण रूपाला फक्त जी मान्यता होती ती अभिजात दर्जाने फोडून काढली. प्राकृतला या देशाच्या इतिहासात, पालीला, प्राकृत भाषांना पहिल्यांदा राजमान्यता मिळालेली आहे. हे त्याचं सांस्कृतिक महत्त्व. आपल्या भाषेतला एक शब्द जरी मेला तरी संस्कृती मरते. कारण शब्द हा संस्कृती उचलतो, सांस्कृतिक आशय उचलतो. भाषा टिकवायची म्हणजे आपली स्वतंत्र ओळख टिकवायची, आपली स्वतंत्र संस्कृती टिकवायची. संस्कृती म्हणजे धर्म नाही आहे.
धर्म हा संस्कृतीचा एक लहानसा भाग आहे. आपलं अस्तित्व टिकवायचं, आपली ओळख टिकवायची, आपली मुळं टिकवायची, आपली मूल्य टिकवायची, म्हणून भाषा टिकवायची. भाषा टिकवण्याचे लढाई बोली 6,000 बोलींपैकी 3,000 बोली या भाषा आहेत. भाषा म्हणजे फक्त प्रमाण भाषा नव्हे, बोली म्हणजेच भाषा. 3,000 भाषा या शतकाच्या शेवटी कायमच्या त्याच्या प्रगतीत नष्ट होणार आहेत. कायमच्या विकासाच्या प्रक्रियेत जसं गेल्या 1,500 वर्षात या ग्रहगोलावरती असलेले अनेक जीव जंतू कृमी कीटक आभाळातले अवकाशातले पाण्याखालचे जमिनीवरचे आपण मारून टाकले, ठार त्यांच्या प्रजातीत मारून टाकले. एवढा दुष्ट एवढा क्रूर माणूस 1,500 वर्षात ज्या विकासाच्या प्रक्रियेने केला त्याची निर्मिती समकालीन जीवन वास्तव आहे. एवढा क्रूर नव्हता हा माणूस, एवढा दुष्ट नव्हता, एवढा विजय मिळवणार नव्हता प्रत्येक गोष्टीवरती. केवळ वर्चस्वासाठी, केवळ विजय मिळवण्यासाठी. म्हणजे मी जर मला परीक्षेत मार्क कमी मिळाले तर मी जगण्याच्या लायकीचा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून टाकावी इथपर्यंत आपण आणलं. त्याला जगता येत नाही म्हणून किडण्या विकण्यापर्यंत शेतकऱ्याला आपण आणून सांगू. 2,500 रुपये 40 वर्ष झाले ग्रंथालय सेवकांना वेतन श्रेणी देऊ शकत नाहीये. 2,500 रुपयावरती आत्महत्या करेपर्यंत ग्रंथसेवकांना लाभ नाही वाटत आपल्याला, आपल्या सरकारला. 40 वर्ष कोट्यवधी रुपये 3 दिवसाच्या उत्सवावरती सरकार उधळतं. मी म्हटलं तेवढे पैसे एक संमेलन करू नका, प्रश्न सुटतात ना. अग्रक्रम काय तुमच्या जीवनाचे? सरकारला अग्रक्रम बदलवायला लावणारा समाज होतो आपण. सरकार आपले अग्रक्रम ठरवतं, माध्यम आपले अग्रक्रम ठरवतं, टीव्ही सांगतो आपण कसं जगायचं आहे, काय खायचं आहे, काय घालायचं आहे, काय प्यायचं आहे. त्या मराठी मालिकांमधल्या बाया घरामध्ये ज्या बरोबर दागिने घालून असतात अंगावरती. कोणती बाई असते घरात एवढे दागिने घालून? 25 कला अहिल्याची साडी कला निधीतर्फे. अरे माझ्या बायकोला ते नाही एक, ती माझा सूट घेतली त्या साड्या पाहिल्यावरती. हा सूट तिने घेतला पाहिजे की नाही? नालायक नवरा, तुला भ्रष्टाचार करता येत नाही, साधे पैसे कमवता येत नाही, संपूर्ण आयुष्य माझं दारिद्र्यात घालवलं, तुझ्याशी लग्न केलं मी युजलेस, असं तिला वाटलं पाहिजे. त्या स्पर्धेमध्ये तुला उतरवता तिला आलं पाहिजे, तू धावला पाहिजे फेस येईपर्यंत. काय वाटतं त्या मार्गाने आण, पैसा आण. या स्पर्धेचं समकालीन जीवन जे आहे, ही जी भ्रष्टता आहे, ही जी मूल्यविहीनता आहे, हे समकालीन जीवनाचं वास्तव आहे. आणि मग त्यातून कितीही तुम्ही चेहऱ्यावरती काय वाटेल ते दाखवत असा, पण आतमध्ये जो पोकळपणा जाणवतो आहे, ढणढण रिकामो आहेत आपण. अशी टिचकी मारली की वाचतो, माठ झाल्यावर माठ रिकामी. हे जे रिकामेपण आहे, हे जे रितेपण आहे, हे जे एकाकीपण आहे, हे जे तुटलेपण आहे, ना कुटुंबात संवाद आहे, ना समाजात संवाद आहे, ना वेगवेगळ्या घटकांमध्ये संवाद आहे. आपण विसंवादी जीवनाचे समकालीन जीवन वास्तवातले घटक आहे. हा विसंवाद तुम्हाला हवा आहे का? मला हवा आहे का? पण हा ज्यांना हवा आहे ते तो टिकवून धरतायत तुमच्या मेंदूवर ताबा मिळवून, आणि तुम्ही आपला मेंदू गहाण टाकलाय. एकीकडे सावरकरांचा गौरव करायचा, रडावेळ स्वातंत्र्य कोणा मिळाले तर मग लढणं उभं करणार लढणं पाहिजे. स्वातंत्र्य फुकट नाही मिळत, नको आहे स्वातंत्र्य, कारण गुलामगिरीमध्ये आपल्याला सुख आहे, गुलाम होऊन राहण्यामध्ये आनंद आहे. वेतनभोगी समाजावरती सुखाची साय चढलेली आहे, बाकीच्यांवरती दहशतीचं सावट आहे, उरलेल्या बिचाऱ्यांना वेळ नाही, हातावरती पोट आहे. कोण संघटित करणार आहे कोणाला? कशासाठी? कसे होणार आहेत लोक संघटित? कसे करणार आहेत विचार? कसं करणार आहेत परिवर्तन? कोणती करणार आहेत कृती? कृतीहीन समाज हे समकालीन जीवनाचं सगळ्यात मोठं वास्तव. ती न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर जी आहे ती ही आहे. आज जगाचं नियंत्रण संपूर्ण माध्यमांमध्ये प्रचंड
अहो साधा ॲमेझॉन रोज किती पैसे कमावतो? तुम्ही वस्तू विकत घेता तेव्हा 60,000 कोटी एका दिवसाला, 60,000 करोड पर डे. हा मिनिमम आहे बरं. म्हणजे 100 रुपये फक्त त्याला मिळतील आपण घेतलेल्या वस्तूतून, असं गृहीत धरलं तर याला कितीतरी पटीने गुणा डेली. कोणाच्या मालकीमध्ये आहेत माध्यम? ट्विटर, फेसबुक, मेटा. 150 लोक जग चालवत आहेत फक्त. राज्य करते ते निर्माण करतात, संपत्ती त्यांच्याजवळ आहे. रॉकफेलर फाउंडेशन हे सत्ताधाऱ्यांना कर्ज देणारं फाउंडेशन आहे. काही माहिती नसतं आपल्याला, काही माहिती करून घ्यायचं नसतं. एकेकाळी इंटरव्ह्यू मध्ये जनरल नॉलेज मध्ये असे प्रश्न विचारले जात होते. आता कोणते विचारले जातात? किती पैसे आहेत तुझ्याजवळ, ही पोस्ट पाहिजे असेल तर. सर्वसामान्य ज्ञान नाही, सामान्य ज्ञान नाही, विशेष ज्ञान नाही, ज्ञानच नाही. ज्ञानाची संस्कृती आपण ठार मारलेली आहे. प्रज्ञा खूप दूरची गोष्ट आहे. प्रज्ञावंत हा शब्दही विसरून गेलो होता आपण आता, कारण प्रज्ञावंत नाही, विचारवंत कोणाला म्हणतात? जो विचार करू शकत नाही. तथाकथित विचारवंत खूप आहेत. बोलला की झालं का विचारवंत? विचार म्हणजे काय हे त्याला माहित नाही असे विचारवंत निर्माण. आभासी विचारवंत, व्हर्च्युअल इंटेलेक्च्युअल्स. विचारवंतच नाहीये समाजाला. दिशा देणारा जे सगळे घटक होते जीवन वास्तव घडवणारे, ते सगळे मरण पावले आहेत. आता हे सगळे जे मरण पावले आहेत, ज्यांची राग झाली आहे, फिनिक्स पक्षाची एक कल्पना आहे. तो राखेतून जन्म घेतो. आहे का आपल्यात ताकद राखेतून उभं होण्याची? आहे. माझा विश्वास लोकांवरती आहे, सामान्य माणसांवरती आहे. विचारवंतावर नाही आहे, प्राध्यापकांवर तर मुळीच नाही आहे, राज्यकर्त्यांचा तर संबंधच नाही आहे. राज्य लोकांचं आहे, स्वातंत्र्य लोकांचं आहे, लोकशाही लोकांची आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी लढून मिळवलेली, फुकटने मिळवलेली, कोणी दानात नाही दिलेली. पण हे त्यांच्यामध्ये जागवेल कोण? म्हणून आम्ही शांतपणे एक चळवळ केली होती आंबेडकर विचार संमेलनांची महाराष्ट्रात. ऐकायला पांढऱ्या केसाचा माणूस येत नव्हता, तरुण येत होते. 10 वर्ष चालू. घटनेच्या प्रति प्रत्येक घरात, बार्टीकडून आम्ही प्रति घेतल्या होत्या. प्रत्येक घरात घटनेची एक प्रत पोहोचवण्याचं, प्रत्येक चौकाला गावातल्या मुख्य संविधान चौकाचं नाव देण्याचं, संविधानाची प्रास्ताविका किमान प्रत्येक चौकात उभं करण्याचं एक आंदोलन, त्याला बरंच मोठं यश आलं. बरंच मोठं यश आलं. प्रतिमांच्या जागी, ईश्वराच्या जागी भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बसून, या छोट्या छोट्या कृतीमधून भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारा समाज घडवता येतो, घडतो. याची प्रात्यक्षिका आम्ही केलेली आहेत, करतो अजून. मुद्दाची कळकळीने कोणताही संवाद, सकाळच्या व्याख्यानात म्हटलं की कोणताही संवाद त्याच्या मुळाशी एक निश्चित हेतू असून चालत नाही, तर त्या हेतूच्या पूर्तीसाठी कळकळ आणि तळमळ असावी लागते. आपण आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेमकं काय हवं, किती काय लागतं जीवन जगायला? 2 वेळचं जेवण लागतं, 2 वेळेला चहा लागतो, सकाळी ब्रेकफास्ट लागतो, झोपायला अंगावर ओढलं तर थंडी असली की बऱ्यापैकी गरम कपडे लागतात. 365 ड्रेस वर्षात कशाला लागतात? 18 जोड कशाला लागतात? 125 साड्या कशाला लागतात? आपण नसलेल्या गरजा, मी सकाळी बोललो होतो की नसलेल्या गरजा तुमच्यामध्ये उत्पन्न करण्याची विद्या म्हणजे जाहिरात. ती मी शिकवतो. तुमचा खिसा तुमच्या नकळत तुमचीच ती गरज आहे असं तुमच्यात निर्माण करून तुमच्याच हाताने कापून घेतो आणि तुम्ही आनंदाने कापता आपला खिसा. ब्रँड लॉयल्टी म्हणतात त्याला. ब्रँड लॉयल्टी फक्त वस्तूबद्दल नाही निर्माण करता येत. आज राजकारणामध्ये पॉलिटिकल कम्युनिकेशन हे विशिष्ट माणसाच्या प्रतिमेप्रती तुमची बांधिलकी. तो माणूस प्रत्यक्षात तसा नसतो.
नेहरू चेन स्मोकर होते, माहिती आहे कोणाला? एक सिगरेट संपली की दुसरी लागायची. 120 फोटो आहेत आमच्याकडे. पण प्रतिमा काय होती नेहरूंची? कोणाला माहित नव्हतं नेहरू चेन स्मोकर आहे म्हणून. कशी प्रतिमा उभी करायची हे तुमच्या हाती अवलंबून आहे. मी 120 फोटो नेहरूचे सिगरेट पिताना छापायचे की राष्ट्राला पुढे नेणारा नेहरूची प्रतिमा उभी करायची हे मी ठरवायचं. हे प्रतिमांचं विश्व आहे. जाहिरात साहित्य हे सुद्धा प्रतिमांचं विश्व आहे. पण जाहिरात हे नफेखोरीसाठी असलेल्या प्रतिमांचं विश्व आहे. साहित्य हे मूल्य, मानवाधिकार, मानवी मूल्य याच्या प्रतिमा निर्माण करणारं प्रतिमा विश्व आहे. कोणत्या प्रतिमा विश्व? आज आपण टीव्हीनी निर्माण केलेल्या प्रतिमा विश्वाच्या तुरुंगात आहोत. जे कृष्णमूर्ती हे प्रतिमा मुक्तीचं तत्वज्ञान मांडतात. इथे मी थांबणार आहे. जे कृष्णमूर्ती हा माध्यम युगातला शेवटचा तत्वज्ञ आहे भारतातला प्रभावी. प्रतिमांच्या तुरुंगातून क्षणाक्षणाला स्वतःला मुक्त करणं. कारण ती प्रतिमा जे कृष्णमूर्ती हे सांगतात की आपण वर्तमान क्षणात जगतच नाही. वर्तमान क्षणामध्ये भूतकाळाची प्रेत आपण वाहतो. त्यामुळे भविष्याविषयी आपण आश्वस्तच असत नाही. प्रतिमा ज्या आहेत या कंडिशन करतात. प्रत्येक प्रतिमा ही कंडिशनिंग करते, बद्ध करते. आता या प्रतिमेतून मुक्त कसं व्हायचं, त्याच्यासाठी काय करायचं हे जे कृष्णमूर्ती वाचल्याशिवाय करणार नाही. आणि मी सांगायचं झालं स्वतंत्र 3 व्याख्यान मी दिलेली आहे त्याच्यावरती. पण आज आपण प्रतिमांच्या आभासी विश्वात जे जगतो आहोत ते प्रतिमेतून प्रत्येक क्षणाला स्वतःला मुक्त करून त्या प्रतिमेच्या वर जाता येणं, त्या प्रतिमेचा गुलाम होता न येणं म्हणजे स्वातंत्र्य. त्याच्यासाठी मला जीवनामध्ये निश्चितपणे काय हवं, किती हवं, का हवं हे आधी ठरल्याशिवाय आपल्याला हे समकालीन जीवन वास्तव बदलण्यासाठी लागणारी अंतर्दृष्टी प्राप्त होणार नाही. आणि ही प्रत्येकाला जोवर तो स्वतः प्राप्त करून घेणार नाही तोपर्यंत या अशा विकृत, भ्रष्ट, भयग्रस्त, दहशतग्रस्त, तोंडातून ब्र काढायचं नाही अशी झालेली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी या तुरुंगातून स्वतःला मुक्त करून घेता येणार नाही. आणि ते करायचं असेल तर आपल्याला हे जे मुक्तीचं स्वतःच्या आधी संघर्ष आहे तो स्वतःच लढावा लागेल. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर श्री, आदरणीय प्रमुख अतिथि डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी जी, अध्यक्ष, सचिव, उपस्थित सभी सज्जनों, रामकृष्ण हरि। सबसे पहले हम डॉक्टर जोशी जी का सहर्ष सहृदय से स्वागत, वंदन, अभिनंदन व आभार व्यक्त करती हूँ, जिन्होंने समकालीन जीवन वास्तव विषय पर बहुत ही सरल सुदृढ़ शब्दों में प्रकाश डाला। जोशी जी का बहुत बहुत धन्यवाद। आज के कार्यक्रम के प्रायोजक डॉक्टर मंगेश कर्नारकर जी की भी आभारी हूँ, जिन्होंने स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत कर्नारकर स्मृति प्रत्यर्थ इस परिसर में उपस्थित सभी सज्जनों का भी तहे दिल से आभार व्यक्त करती हूँ, जिन्होंने इस गुलाबी ठंडी के वातावरण में बहुत शांतिपूर्वक बहुमूल्य समय देकर इस व्याख्यान माला में 4 चांद लगाकर हमारे आनंद को द्विगुणित किया। मैं आप सबके लिए 2 लाइन कहूँगी। खुदा ही रहमत, खुदा का नूर है आप, खुदा की रहमत, खुदा का नूर है आप, आपके आने से रौनक बढ़ गई। इस महफिल में फूलों की खुशबू है आप,
इस महफिल में फूलों की खुशबू है आप। आपके आने से रौनक बढ़ गई, हमारी इस महफिल की शान है आप। आगामी कार्यक्रम यानी उद्या के वक्ता माननीय श्री प्रवीण मानकर जी, नासिक। विषय है बॅकपॅकिंग, भूत पाठीवर आणि फिरा जगाभर। मैं अध्यक्ष से निवेदन करती हूँ कि अतिथि जोशी जी को अल्प भेंट प्रदान करें। अपने शब्दों को विराम देती हूँ। धन्यवाद। रामकृष्ण हरि।